पार्टीने शिवसेनेबरोबरची युती तोडली। युती तोडल्यानंतर अख्ख्या देशातली त्यांची जेवढी राज्य होती तेवढी राज्य त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या पक्षाच्या विरोधात निवडणुकीला उतरवली। अचानकपणे विश्वासघात केला। एकाएकी निवडणूक लढण्याकरता म्हणून योद्धा म्हणून उद्धव साहेब त्या ठिकाणी मैदानामध्ये उतरले आणि आपल्या सर्वांची छाती गर्वाने फुलून येईल एकट्याच्या बळावर उद्धव साहेबांनी त्यावेळेला 63 आमदार निवडून आणले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्यानंतर युती करण्याकरता म्हणून मातोश्रीवर खेपा घालणारे अमित शहा आज देशाचे गृहमंत्री आहेत। त्या ठिकाणी काय चर्चा झाली नाही याचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीस आजचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला। नंतर ते 2019 साली बदलले। पहिल्यांदा आज ते आपल्यावर आरोप करताना सांगतात तुम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्ही काँग्रेस बरोबर गेला, पण ते 80 तासाचं सरकार आठवा सर्वांनी आपण देखील होला हो म्हणतो। आणि त्यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांबरोबर युती करून आघाडी करून जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कोणी जर केलं असेल आणि शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं, देवेंद्र फडणवीसांनी केलं। पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केलं। हेतू पुरस्कार आपलं पाप लपवून ठेवायचं आणि उद्धव साहेबांच्यावर आरोप करायचा आणि मग त्यांना धडा शिकवण्याकरता म्हणून त्यांचं 80 तासामध्ये सरकार पाडण्यात आलं। त्यानंतर उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोनासारखं संकट आलं। कोरोनाच्या संकटातून कुठेतरी बाहेर पडतो महाराष्ट्र। त्यावेळेला उद्धव साहेबांच्यावर एक खूप मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली। गेले 2.5-3 वर्ष तुम्ही बघा चारी बाजूने उद्धव साहेबांची शिवसेना संपवण्याचं काम सातत्याने केलं जातंय। उद्धव साहेबांच्या शिलेदारांच्यावर कोणावर ईडी, कोणावर सीबीआय, कोणावर SIT, कोणावर इन्कम टॅक्स, कोणावर पोलिस चौकशी अशा प्रकारच्या चौकशा लावून त्या ठिकाणी प्रत्येकाला नामोहरम करण्याचं काम हे सातत्याने गेले 2.5-3 वर्ष होतंय। काही लोक त्या ठिकाणी घाबरले आणि ते त्यांच्या जाऊन गोटामध्ये सामील झाले। पण आज इथं व्यासपीठावर राऊत साहेबांसारखा एक योद्धा समोर बसलेला आहे। त्यांनी परवांच्या